वळूया पुढच्या बातमीकडे। राज्यावरील नैसर्गिक संकट पाहता उद्धव ठाकरेंनी दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा असा सल्ला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलाय। 1 ऑक्टोबरला सांगलीमध्ये पार पडणारी भाजपची इशारा सभा सुद्धा ऑनलाईन घेतली जाणार असून दुपारी या संदर्भातला निर्णय होईल अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंनी करावं, पण तो त्यांचा निर्णय असं सुद्धा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून चंद्रकांत पाटील यांच्या समोर एक प्रस्ताव ठेवलेला आहे। ऑनलाईन मेळाव्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटलांनी आरएसएस समोर सुद्धा ठेवावा असं आवाहन त्यांनी केले। उद्धवजींनी काय करायचं यात त्यांना बऱ्याच वेळा काही असं म्हटलेलं आवडत पण नाही, पण आता मी घोषितच करतो, आम्ही मात्र या इशारा सभेच्या बाबतीमध्ये दुपारपर्यंत आपापसात बोलून, तर आमची पार्टी लोकशाही पद्धती झाली, पण मी सुतोवाच केलंय सकाळी उतरल्यापासून शहर अध्यक्षाकडे की आपण ही सभा ऑनलाईन करू। परवाच्या सभेमध्ये ही सभा ऑनलाईन करू असं उद्धवजींनी करावं, पण त्यांचा विषय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरं ठेवत नाही आहात? कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे, खरं तर सत्ता तुमचीच असताना आत्ता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही, पण तरीसुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांच्याकडे ठेवावा। दसरा मेळाव्या संदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि आम्ही सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। काल रात्री आम्ही सर्व जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली, रात्री आम्ही ऑनलाईन बैठक घेतली। सगळ्यांचा उत्साह आहे, सगळे मुंबईला येणार हजारो लाखोच्या संख्येनं। पाऊस वादळ वारा किती संकट असलं तरी शिवाजी पार्कात शिवतीर्थावर मेळावा होणार। आम्ही असं म्हणतो, मराठवाड्यातला राज्यातले शेतकरी 10 दिवसापासून पाण्यात आणि चिखलात आहे। आम्ही 2 तास चिखलात राहिलो तर काय झालं? शेतकरी आणि सगळे त्यांच्या आयुष्याचा चिखल झालाय, तर आम्ही महाराष्ट्राचे प्रश्न उचलण्यासाठी 1-2 तास चिखलामध्ये जर का आलो तर फरक काय पडतोय? कारण शेवटी जे तुम्ही आत्ता म्हणालात की विरोधी पक्षनेता हे पद अजूनही हे भेदरट सरकार आहे, घाबरट सरकार आहे। 5वी बहुमत असलं तरी यांच्यामध्ये टोळ्यांचं सरकार आहे, हे ते घाबरते विरोधी पक्षनेतेपद द्यायला, आणि त्याच्यासाठी जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी मी शिवाजी पार्कलाच दसरा मेळावा घेण्याचं ठरवलेलं आहे।